सांगा ना पिवळा शेणा कुठे गेला. हो त्या आधी आवाज आला मग तो हॅलो मी राणीच्या बागेतून आलोय असं मी पहिलं वाक्य बोललो तर तेवढं मोठ्याने ओरडलं कोणतरी बाग तिथलाच वाटतोय असं प्रचंड हशा मला म्हटलं बोंबलं सगळं आता हे पडणार आहे गंगे चिमणराव ठरवून मी थोडा कॅरिकेचर टाईप केला त्याचा हाय पिच्ड व्हॉइस आहे अरे मोर्या असं वरच्या पट्टीत बोलतो. काही ऍक्टर्स म्हणतात माझं ते पॅशन आहे मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तुमच्यासाठी नेमकं काय अभिनय? माझ्यासाठी तो सतत न थांबता चाललेला स्वतःचा शोध आहे. भूमिका जगतो वगैरे ह्याच्यावर माझा विश्वास नाही. कशी जगा मी आता चौकट राजा जगायला लागलो तर मग मला माझं नॉर्मल नेहमीचं लाईफ नाही करता. किती वर्ष जॉब केला? जॉब तरी नाही खूप नाही 12-14 वर्ष केला. एकदा होता वगैरे माझ्या प्रिव्हिलेज लिव्ह त्याला म्हणता येईल ना आपण. राजकुमार मेहराने मी त्याने मला बोलवलं होतं वेगळ्याच रोलसाठी. तो म्हणे बघत राहिला बराच वेळ म्हटलं का हा का बघतो सारखा बागडे. तो म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधी जवळ. मी गांधी तात्या विंचू पण पटकन मिळाला. हो तात्या विंचू मला त्याने सांगितलं अहो म्हटलं मी काय मी व्हिलन कसं वाटेन हो. तर वाडेकर मराठी बोलताना असा जरा इंग्लिश ॲक्सेंटनी बोलायचा तर त्याची ती प्रेस कॉन्फरन्स झाली इकडे. तर मी लिहिलं होतं प्रेस कॉन्फरन्सबद्दल की जी त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली दुसऱ्या दिवशी पेपरात काहीच आलं नाही कारण मराठी पत्रकारांना वाटलं की हा इंग्लिश बोलतोय इंग्लिश पत्रकारांना वाटला मराठी बोलतोय. प्रयोग संपलाय सिॲटलला प्रयोग होता आणि नेहमीसारखे खूप लोक आले आतमध्ये भेटायला वगैरे. ते एक ग्रस्त माझ्याकडे सारखे बघत होते असे बराच वेळ आणि अगदीच अनपेक्षितपणे त्यांनी पायाला हात लावला तर मला भयंकर ऑकवर्ड झालं. मला म्हटलं अहो प्लीज असं नका करू फक्त आवडलं सांगितलं. तर ते मला एकदम असं ब्लंटली म्हणाले हा नमस्कार तुम्हाला नाही केला कोकणातल्या आमच्या वडिलांना केला.